हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी चालली आहे जिम. मस्त जिमचे कपडे घातलेले आहेत. व्हॉट आय वेअर इज टी शर्ट घातली आहे आणि खाली पॅन्ट घातलेला आहे विच इज फ्रॉम डिकॅथलॉन. हे मी का सांगत आहे तुम्हाला. एनिवेज, मी जात आहे जिमला आणि मी अशीच वेणी वगैरे घालून जाते कारण मला तिथे अजिबात केस निघलेले असं वगैरे आवडत नाही. सो मी असे छान क्लिप्स वगैरे लावून देते सगळं. बघा, तरी पण हे निघालेच आहे. चला आता मी जाते. आमची मॅडम इथे मस्त ऑफिसचं काम करत आहे. से हाय स्नेहा. हिला सांगा ही किती दिवस झाले ब्लॉग्स नाही बनवत आहे. हो, कॉर्पोरेट लाईफ. अँड लेट मी टेल यू गाईज की सनस्क्रीन खूप महत्त्वाची असते. सो सनस्क्रीन लावून जाऊया. तिथे गेल्यावर तो पूर्ण घाम घाम होऊन जातो, बट स्टील लेट होत आहे मला. तर मी खूप म्हणते ना मला जिम चालली आहे. सो आय यूज टू गो टू जिम बिफोर, पण आता आजकाल मी सेशन्स बुक करते डान्सचे. सो आय गो टू डान्स फिटनेस. सो माझं आता सेशन आहे, ज्याच्यामुळे खरंच मला खूप फरक पडतोय. चला, ह्या अगोदर की माझा ट्रेनर मला आत घेणार नाही, मला पोहोचावं लागेल. नहीं, जॉब नहीं भैया, मेरा क्लास है वहाँ पे. गाइस, वी आर गेटिंग लेट. जर मी 5 मिनिटंही लेट गेले ना तर आय डोंट थिंक. एकदा असं झालं होतं की मला तर जाऊच नव्हतं दिलं आतमध्ये. खूप जरा नखरे आहेत त्यांचे, काय करणार. एकदा मी अशीच आली होती ना, इथे लेट झाली होती, मला त्याने जाऊच नव्हतं दिलं आतमध्ये. म्हणून मी तेव्हापासून जरा फास्ट जायचा प्रयत्न करते, कारण त्यांचं असं आहे की यू शुड रीच बिफोर 5 मिनिट्स. आणि मला वाटतं ते कुठेतरी बरोबर पण आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचा तो एन्व्हायरमेंट, तुम्ही जेव्हा येता आतमध्ये तर तुम्ही त्यासाठी रेडी राहता. गाईज, माझा वर्कआउट झालेला आहे. आता मी निघते घरी. चांगलाच घाम आला आहे गाईज मला. अशीच बनवून जाते मी रोज घरी. ओके, लाल लाल टमाटर दिसत आहे की नाही आय डोंट नो. माझा माईक बंद झाला आहे, आय डोंट नो आवाज येत आहे की नाही येत आहे. अँड यू नो वॉट, मी रोज काय म्हणतात ऑटो करून वर्कआउट करायला येते ना, आणि ऑटो करूनच वर्कआउट काय म्हणतात केल्यावर घरी जाते. माझ्याकडे स्कूटी नाही आहे. सी द रिअल स्ट्रगल माझा.
आता मी ऑटो बुक करेन आणि आता मी घरी जाईल. गाईज तुम्हाला माहिती आहे मी आजच केस धुतलेत सकाळी आणि मग मी इकडे आली आणि मी मुद्दाम सगळं पिनअप करून येते कारण मला तिथे जिममध्ये ना काही डिस्टर्बन्स नको म्हणून. तरीसुद्धा असे माझे केस होतात आणि आता तुम्ही बघू शकता ते एवढे घाण उडत आहेत वर. असं वाटतंय ना ते कुकरची वाफ घेते ना वर, त्याच्यासारखे माझे केस वर जातात लिटरली मॅन. रोज असं होतं ना की मी आता काय करायचं, हे असे केस खराब होतात रोज घामामुळे. गाईज मी कशी गेली होती ना आणि मी कशी परत आली बघा. मला विचारायला मी एकटी अशी आहे का की किती छान बनून गेली होती आणि माझे केस बघा आता तुम्ही. कुणाला वाटेल की काय कुणाशी भांडण वगैरे आली आहे का. असे हाल होतात. आजच मी केस धुतले होते छान छान वेणी बांधून जाते मी की केस खराब नको व्हायला. आणि बघा मागून बघा माझे केस किती घाण दिसतात. म्हणून मला असं वाटतं की ब्लॉग बनव तर काय बनव, म्हणून मला ना ब्लॉग बनवायची इच्छा होत नाही. बट एनिवेज आता मी पोचली आहे. गाईज मला स्नेहा बोलली तू म्हणजे काय आहे हे. मी आंघोळ करून गेली होते छान, आज केस बिस धुतले आणि आता माझा अवतार बघू शकता तुम्ही. हार्डवर्क वर्कआउट गाईज वर्कआउट. आणि इतके असे का केस होतात मला. कुणाला काय वाटेल किती कष्ट करून आली आणि खरंच आली आहे मी. तिथे 1 तास नॉनस्टॉप, 1 तास नाही म्हणत 50 मिनिट्स ॲटलिस्ट नॉनस्टॉप डान्स करावं लागतं. आणि ते पण असं पोट दुखतं एकदम. आणि पोट पण वाढलेलं आहे ना माझं. पोट आता थोडं कमी होतं आहे. चला आता मी आंघोळ करते. तुझ्या तिथे घेतली मी. ये अन्याय हो रहा है गाइस, मेरे साथ अन्याय है. ऑफिस से आने के बाद ये अन्याय है. रात को 9 बजे आओ पति और ये बीवी अन्याय करती है. गाईज आता वीकेंड तर गेलाय पण प्रश्न तोच की काय बनवायचं आहे. आता आम्ही आलू उकळायला टाकले, मस्त बॉईल केले आणि आता स्नेहा आलू स्मॅश करत आहे. आजकाल स्नेहा व्लॉग्स नाही टाकत आहे ना, तर तिला असं व्लॉग्समध्ये यायची इच्छाही होत नाही. तिचं असं आहे की मला नको घेऊ. आधी मी तिला म्हणायची की मला नको घेऊ व्लॉगमध्ये, ती घ्यायची मला. आणि आता स्वतः अरे काय बोलायचं ते समजतच नाही ना. तिला खूप काय येते बोलायला, मला नाही येत. बरं तर आम्ही आज बनवतोय नवीन तांदूळ असतात ना त्याच्या आक्षाला काय म्हणतात का, चिले आक्षा. आणि हां पांढऱ्या आक्षा. 2 मिनट गोष्टी 8 वाजायला भैया. मग काय म्हणते तो कितनी पेंडेंसी हुआ, थोड़ा सा तो ये देख लेते चल. मतलब सर 8 बज गए, मैं 7 बजे के बाद मेरे को काम मत बताया करो. तो बोलता कल सुबह आऊँगा सर. बोला 10 बजे 11 बजे 12 बजे तक मेरे को बहुत काम है, वो पूरा पहले मेल निपटाना है मेरे को. ये मूवी में डालना है, ये डालना है, वो डालना है. तो नहीं तो फिर 8 बजे आया करना. 8 बजे क्यों, मेरे परिवार वाला नहीं है, बोला मेरी फैमिली नहीं है. तो बोलता मेरी नहीं है क्या, तुम्हारी नहीं है. बोला मेरी तो बीवी रहती ना इधर. आता बोलता भाई तो सच्ची आता थोड़ी बात है क्या ही बोल यार कपड़े काम कर रहा हूँ. अच्छा थर्ड वेव कॉफी ना. कॉफी सुनिये ना. कसं बनलंयस ना. एक नंबर. बघा आक्षा, भाजी, चटणी. वाह इससे तो वाव किती सुंदर. सो नाईस. हे तू बनवत आहे, तू बनवल्या नंतर मला दाखवून राहिली. नाही गाईज मी ब्लॉग घेत होती ना म्हणून शुभम बनवायला गेला. समजलं.
चला आता मी जाते बनवायला. पहिले मॅनेजर त्रास देतो, नंतर बायको त्रास देते. मुलांचं आयुष्य वगैरे आहे. मी काही त्रास नाही देते, तू स्वतःहून बनवतोय तर चांगली गोष्ट आहे. एका वर्षात असा दिवस येऊन जाते एखाद वेळेस. हो का नाही? मछली बनला, मछली बन. मछली. वाव. काही नाही गाईस, मला तो गरम गरम खायला मिळायला पाहिजे म्हणून तो बनवून देतोय. मग तो जेव्हा खाईल तेव्हा मी बनवून देणार त्याला. आणि आमची स्नेहा मॅडमचं तर झालं आहे, खाऊन मस्त पोट भरलं आहे. तिचा रील्स बघणं सुरू आहे. नाव शी डोंट वॉन्ट टू कम इन द कॅमेरा. आयुष्यात बायको चांगली नाही भेटली चालते, पण हे साडी अशी खादाडी साडी खादाडी साडी नाही भेटली पाहिजे. देखते तेरी नजर में बस ह्याला काय बोलता नाही येत गाईज. फक्त जसा कॅमेरा बंद झाला की बडबड बडबड बडबड. बापरे. येवाला काय देत नव्हता. येवाला एकदम तोड बनव. तोड क्या बना तोड. शर्मा के एकदम से कॅमेरा देखो पहला तोड़ इतना कॉन्फिडेंटली तोड़ बनाए तोड़ और बाद में तोड़. कॅप्चर हुआ क्या? देख तेरी बहन ने तो भी बनाई है. हो वाव. वाव, खरंच हुशार आहे, गुणी आहे माझा नवरा. शिवम झाला माझा. अभी रुक, मेरे को इंटर कर रहा है. और एक खा. अरे शिवम झाला. याला इंटरेस्ट येते म्हणून मी खाऊ जास्ती. हे काय राहूया. छान झालं होतं एकदम जेवण. थँक्यू. स्नेहाचं जेवण झालंय. स्नेहा 1 तासापासून जेवण करत होती. ती खाते एवढंच, पण असं वाटतं कोणाला एवढं खाते. शिवम माझा झाला आहे. गाईज, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, कमेंट अँड शेअर. गुड बाय गाईज.